इचलकरंजी महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचे चित्रीकरण करण्यासाठी माय महाराष्ट्र या डिजिटल न्यूज चॅनलला परवानगी देण्यास महापौर उदय धातुंडे यांनी नकार दिल्याने वाद निर्माण झाला आहे। या निर्णयाविरोधात माय महाराष्ट्रचे संपादक विनायक विलास कलडोने यांनी तीव्र भूमिका घेत उद्या धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। राज्य शासनाने डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता देत संसद व विविध राज्यांच्या विधान भवनातील कामकाजाचे थेट चित्रीकरण करण्यास परवानगी दिली असताना इचलकरंजी महापालिकेत मात्र डिजिटल माध्यमांवर निर्बंध लादले जात असल्याचा आरोप होत आहे। महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील कामकाजाचे चित्रीकरण करण्यास माय महाराष्ट्राला मज्जाव करण्यात आल्याने पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सभागृहातील घडामोडी, लोकप्रतिनिधींची मते आणि प्रशासनाची भूमिका पारदर्शकपणे जनतेसमोर मांडणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे। मात्र चित्रीकरणास नकार देऊन महापालिका प्रशासन माहितीच्या आधारावर गदा आणत असल्याचा आरोप संपादक विनायक कलडोने यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सभागृहाचे कामकाज संपेपर्यंत महापालिका परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। चित्रीकरणास परवानगी द्यावी यासाठी महापौर व आयुक्तांना निवेदनही सादर करण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे। सभागृहात नेमके काय घडले ते जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। लोकशाहीत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते, मात्र चित्रीकरणावर बंदी घालून प्रशासन लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असे कलडोने यांनी स्पष्ट केले। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ शहरातील पत्रकार संघटनांनीही संताप व्यक्त केला असून डिजिटल मीडियावरील निर्बंध तात्काळ उठवावेत, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे।